नमस्कार मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील ट्रायलमधील पहिली सुनावणी काल केज सेशन कोर्टामध्ये पार पडली। महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील ख्यातनाम सरकारी वकील माननीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब हे सरकारी अभिवक्ता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काल काम पाहिलं। अगदी 26/11चा दहशतवादी हल्ला असेल, अफजल गुरु प्रकरण असेल, त्याचबरोबर वेगवेगळी जी संवेदनशील प्रकरणं देशाच्या इतिहासामध्ये हाताळली गेली, त्या प्रत्येक प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम साहेबांनी काम हाताळलेलं आहे। उज्ज्वल निकम साहेबांच्या पुढं आरोपींचा वकील फार काळ टिकाव धरू शकत नाही। ही देशातील ऐतिहासिक अशी गोष्ट आहे, ती कुणी नाकारून चालणार नाही। कालच्या गोष्टीमध्ये सुद्धा उज्ज्वल निकम साहेब यांच्या युक्तिवादाचा खरा प्रत्यय त्या ठिकाणी आलेला आहे। अत्यंत संवेदनशील अशा संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्यांच्या आरोपी यांच्या वतीनं त्या ठिकाणी अनेक वकिलांना काम पाहिलं, तर सरकारी बाजूनं संतोष देशमुख यांच्या वतीनं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेब, त्याचबरोबर सहाय्यक सरकारी वकील म्हणून बाळासाहेब खोले यांनी त्या ठिकाणी काम पाहिलं। हे करत असतानाच पहिल्याच ठिकाणी त्या ठिकाणी युक्तिवाद करत असताना ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांनी वाल्मिक कराड यांचा या ठिकाणी कसा संबंध येतो हे याच्यावरती प्रामुख्याने त्या ठिकाणी युक्तिवाद केला। ही जी हत्या आहे, ही हत्या खंडणी प्रकरणातूनच कशा पद्धतीने झाली हे सुद्धा त्या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न न्यायाधीशांसमोर उज्ज्वल निकम यांनी केला। या सर्व प्रकरणामध्ये पवन चक्कींची जी कंपन्या होत्या, त्या कंपनीवरती वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी हे खंडणीची मागणी करत होते। सततच्या खंडणीच्या मागणीला त्या ठिकाणी कंपन्या सुद्धा कंटाळून गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी कुठेतरी मस्साजोगचे सरपंच हे त्या खंडणीमध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळं संतोष देशमुख यांचाच त्या ठिकाणी काटा काढण्याचा हा प्रयत्न होता आणि हा पूर्वनियोजित असा हत्येचा कट होता, असा त्या ठिकाणी युक्तिवाद ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांनी केला। उज्ज्वल निकम साहेबांनी काल युक्तिवाद झाल्यानंतर धनंजय देशमुख जे की संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, त्यांची सुद्धा भेट घेतली। येणाऱ्या काळामध्ये युक्तिवाद करत असताना जे काही रॉ मटेरियल असेल, जे काही कागदी गोष्टी असतील किंवा अजून एक मदत जी काय लागेल, त्या मदतीसंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी दोघांमध्ये अल्पकाळात चर्चा झाली। आदरणीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांनी कालचा युक्तिवाद करत असताना अतिशय स्ट्रॉंग आणि मजबूत अशा पुराव्यानिशीच करण्याचा प्रयत्न केला। या सर्व गोष्टींचा जो मुख्य सूत्रधार आहे तो वाल्मिक कराडच कशा पद्धतीने आहे आणि वाल्मिक कराडनेच ही हत्या घडून कशी आणली, याच्या भोवतीच खऱ्या अर्थानं उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद होता। या युक्तिवादामध्ये आरोपी हे ऑनलाईन त्या ठिकाणी सामील झाले होते। त्याचबरोबर उज्ज्वल निकम प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोर्टामध्ये हजर होते। त्याचबरोबर ह्या गोष्टी किंवा हे आरोप मान्य नसल्याचा अर्ज सुद्धा वाल्मिक कराड यांच्या वकिलांतर्फे त्या ठिकाणी केला गेला। परंतु या सर्व गोष्टी करत असताना उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद अतिशय मजबूत झाल्याचंच त्या ठिकाणी बोललं जात आहे। ज्या पद्धतीने चार्जशीट बनवली गेली, ती चार्जशीट अत्यंत स्ट्रॉंग पद्धतीने बनवली गेली होती, कारण जी काही तपास यंत्रणेमध्ये अधिकारी होते ते अत्यंत मजबूत, हुशार आणि निष्णात अशा पद्धतीचे अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी बनवण्यात आली होती। त्याच्यामध्ये SIDचे प्रमुख माननीय IPS बसवराज तेली साहेब, CIDचे प्रमुख माननीय IPS पाटील साहेब, त्याचबरोबर त्या ठिकाणचे बीडचे बदली करून दुसरे आलेले SP नवनीत कावत, अशा पद्धतीची स्ट्रॉंग IPS अधिकाऱ्यांची फौज या चार्जशीट बनवण्याच्या दिमतीला असल्यामुळं चांगल्या पद्धतीचे स्ट्रॉंग एव्हिडन्सेस कलेक्ट केल्यामुळं उज्ज्वल निकम साहेबांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने हिअरिंग करायची होती, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मुद्दे मांडायचे होते, युक्तिवाद करायचा होता, तो चांगल्या पद्धतीने करता आला। त्याचबरोबर उज्ज्वल निकम साहेबांनी युक्तिवाद झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना असं सांगितलं, जे काही ऑडिओज, व्हिडिओज, त्याचबरोबर जे काही पुरावे आहेत, रासायनिक लॅबमधून टेस्टिंग केलेले सर्व पुरावे आमच्याकडे आहेत। येणाऱ्या काळामध्ये युक्तिवादामध्ये अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने आम्ही सर्व गोष्टींना समोर जाऊन युक्तिवाद करू आणि आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी विश्वास आदरणीय निकम साहेबांनी दिलेला आहे। निकम साहेबांचा युक्तिवाद हा वाल्मिक कराड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अत्यंत त्या ठिकाणी चिंतेचा विषय बनत चाललेला आहे, कारण ज्या पद्धतीनं हत्या घडून आणली होती त्याच्यामध्ये नक्कीच वाल्मिक कराड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नाव जरी आलं तरी देशातील न्यायपालिका ही एखाद्या व्यक्तीला, आरोपीला, संशयिताला शिक्षा देण्याचं काम करत असते आणि न्यायपालिकेमार्फतच ही शिक्षा त्या ठिकाणी दिली जाते।
त्यामुळे न्यायपालिकेतला पहिला महत्त्वाचा टप्पा काल पार पडला. येणाऱ्या काळामध्ये जो युक्तिवाद लवकरात लवकर होऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर शिक्षा होऊन जाईल अशा पद्धतीची सध्या चिन्ह आहेत, कारण सर्व एव्हिडन्सेस त्याचबरोबर पुरावे सध्या तयार असल्यामुळं हा येणारा युक्तिवाद आणि येणारा सुनावणीचा काळ आणि प्रोसेस सोपी झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद.